आज आपण शेलगाव या गावी आहोत आणि लोकसभेचं इलेक्शन आता फक्त काही दिवसावर येऊन ठेपलं आहे. गावोगावी कॉर्नर बैठका चालू झाल्यात. नेत्यांच्या इंस्टाग्राम, व्हॉट्सअप या ठिकाणी कार्यकर्त्यांमार्फत प्रचारही चालू झाला आहे. आपल्यासोबत गावातील या ठिकाणी शेलगाव गावातील गावकरी आहेत. आपलं नाव काय? बालाजी कदम. अच्छा अच्छा. बरं, तुमच्या गावात लोकसंख्या किती आहे? शेलगावमध्ये किती आहे लोकसंख्या टोटल? लोकसंख्या 4000 असेल. म्हणजे मोठं गाव आहे तुमचं. हो. अच्छा अच्छा. मतदान किती आहे एकूण? मतदान असेल 2500. 2500? हो. बरं. आता काहीतरी असं समजा या ठिकाणी म्हणजे जवळपास आहे त्या ठिकाणी. बरं. तर मागच्या ह्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये आज आपण पाहत आहोत की बा जे देशाचा विकासाचा मेन मुद्दा जो आहे, कारण की राज्य लोकसभा म्हणजे पूर्ण भारताच्या इलेक्शन चालू आहेत, निवडणूक चालू आणि याच्यावर देशाचा विकास ठरतो. राज्यसभा म्हणलं तर एखादा राज्याविषयी असेल तर त्या ठिकाणी राज्याचा निवडणुका वेगळ्या झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीवर आपला विकास पूर्ण देशाचा ठरतो. तर तुमच्या या ठिकाणी विकास झाला आहे काय? विकास साहेब आता कसं आहे बघा, शेतकऱ्याचा त्याचा विकास दुसरीकडं काहीच केले असेल त्याने, पण शेतकऱ्याविषयी केंद्र सरकारनं जागोजागी कोणताही माल येऊ, जे माल ज्या वेळेस येते, सोयाबीन असो, तुमचा कापूस असो, तुमचा कांदा असो, काय असो, त्या वेळेस निर्यात बंदी करायचं काम केले. आता विकास कशाहून झाला म्हणा. मग बाकीचे जे या ठिकाणी गोष्टी आपण पाहतो, DBT अंतर्गत आपल्या खात्यात डायरेक्ट पैसे आलेत. हे DBT खात्यात आलेत आणि मला 1 लाख रुपयाचं खत लागते स्वतः. अच्छा. हां. एकट्या करता तुम्हाला लागते तर म्हणजे 18,000 रुपये माझ्या एकट्याचे चालेल. म्हणजे कशा प्रकारे? GST पैकी. म्हणजे कशाला? हो, खतामध्ये लाख रुपयाचा खत घेतो, 18,000 रुपये मग एकट्याचे चालेत. तर शासन म्हणते की बाबा आम्ही 6,000 द्यायला, मजेच 18मधून 6 काढा, मजेच 12,000 रुपये अजून शासनाकडे हात. मग विकास काय केला बरं? हे 370 हटाव केलं ते त्याचं 370 याच्यानं साहेब काहीच फरक पडणार. शेतकऱ्याचे काय उलाढ म्हणजे प्रगती होणार आहे 370मधून? कलम लागू होती काय? नाही आता कारण काय म्हणजे जे आपल्या काश्मीरमध्ये आपला जायला सुद्धा परमिशन नव्हती, आता परमिशन चालू. अहो, इथला सामान्य शेतकरी काश्मीरला काय म्हणून जाईल मला सांगा. त्याला इथं नांदेडला इथं जाणं, काश्मीरला जाऊन काय करत? शासन काय म्हणते, आम्ही मेट्रो आणली, आम्ही विमानतळ आणलं, असं केल्या तसं केल्या. याच्यामधून काही शेतकऱ्याची प्रगती होऊ शकते? कोणता शेतकरी मेट्रोमध्ये गेलाय मला सांगा? कोणता शेतकरी विमानाने गेलाय? हे शासन असं करते आणि इकडे शेतकऱ्याची हमखास लूट. मला तर सध्या तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की जे काही स्थानिक लोक होते आपले, त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, नाही पूर्ण भारतामध्ये असा प्रकार झाला. त्या लोक पक्षप्रवेश कसा केलाय? ज्या वेळेस शेतकऱ्याला भूलथापा देणं, हे करतो ते करतो म्हणणं, निवडून जाणं, पुन्हा आपली प्रॉपर्टी अशी जमा करालेत की याला ईडी चौकशी हे ते याच्या मागं नंतर लागाली. शेतकऱ्याचं याला काही देणं घेणं नाही, म्हणजे कुठल्याच नेत्याला नाही. हे फक्त संपत्ती जमा करालेत. संपत्ती जमा करण्याकरता याची धावपळ चालू आहे आणि हे धावपळी करता पुन्हा शासन याच्या मागं लागलं, ईडी करता डायरेक्ट दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करायचं. शेतकऱ्याचं याच्यामध्ये हाय काय कुठं काही? कोणता नेता या शेतकऱ्याला असं व्हायला म्हणून म्हणलाय मला दाखवा. मग सध्या जे भाव आहे शेतकऱ्याचा माल वगैरे आपण म्हणतो, तो भाव वाढलाय कमी झालाय? आता वाढाय काय? स्वतः मयापाशी 200 क्विंटल कांदा आज होता आमदा, तर हे शासन कांदा आला डायरेक्ट निर्यात बंदी करते. मग आता इथल्या व्यापाऱ्याचं मनावर आहे काय भाव घ्यायचं काय नाही. मग याच्यामध्ये आमची लाख 2-2 लाख रुपये चालेल. सोयाबीन आज 7,000 6,000 जायचं, 2 लाख टन तिकडून तेल आयात करून इथं शासनानं ठेवलंय. मग आता शेतकरी काय करेल? 4,000वर सोयाबीन ठप आहे. अगोदर भाव काय होता? अगोदर काय गेल्या वर्षी त्याच्या अगोदरच्या वर्षी 6,000 7,000 आपण सर्वजण विकल्या, 8,000 विकलं, 9,000 विकलं. आज 4 येऊन ठप आहे. मग हे काचा विकास करायला सरकार? काचा करायला मला सांगा? विकास हे कशामधून होते की बाबा शेतकऱ्याच्या कष्टाला मालाला पीक केलेल्या कुठं 4 पैसे भाव भेटला तर शेतकरी समृद्ध सुधरेल की हो. मग आता असं जर केलं तर शेतकरी काय करेल? म्हणजे शेतकऱ्याची अधोगती लागला असं म्हणणं आहे? हो, शेतकरी पूर्ण अधोगतीला गेलेला आहे. काहीच नाही शेतकऱ्या सध्या. नाही, येणाऱ्या काळामध्ये तर शेतकऱ्याकरता अत्यंत दुर्दैवी दिवस येणारेच आहेत. कारण हे इथले लोकप्रतिनिधी कुठंच आवाज उठवायला तयार नाहीत. केंद्रामध्ये सत्ता असो किंवा राज्यामध्ये कुठल्याच बाबतीत सत्ताधाऱ्यानं पुढचं पाऊल एकही टाकलं नाही शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये.
अच्छा. महागाई इतकी गगनाला भिडलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये शेतकरी किंवा रोजंदारी किंवा रोजगार याला भयानक परिस्थिती येणार आहे. कारण का कुठल्याच मालाला भाव नाही. येणाऱ्या काळामध्ये लोकशाही तर आताच संपायला लागली, येणाऱ्या दिवसात तर समजायलाच लागली. आपण इथं पाहिल्यानंतर आपल्या इथं हा हायवे रोड झालेला आहे. मागच्या बरेच वर्षापासून हा रस्ता पेंडिंग झाला, म्हणजे असे रस्त्याच्या कामं बरेच झाले, त्याविषयी काय म्हणणं आपण? रस्त्यात साहेब कामं झालेत, त्या कामामध्ये आमचा पण वाटा आहे. आमचे सुद्धा आम्हाला भाव नाही, म्हणजे आमच्याच मालाचे पैसे त्या रस्त्याला लागलेले आहेत. कोणीच काही करू शकलं नाही. सगळं जनतेच्याच पैशामधून झालेलं आहे पूर्ण. आता सध्या तालुका हो कुठलाही तालुका मतदारसंघामध्ये एवढे रस्ते झाले त्याविषयी हो झाले की रायवा असू द्या, उमरी असू द्या, धर्माबाद असू द्या. आज बाई एकट्याचे पैसे एवढे चालेत, मग आज सामान्य शेतकऱ्याचे प्रत्येक शेतकऱ्याचे किती जात असतील? त्याच पैशातून हे रोड रस्ते हे सगळा विकास झालेला आहे. शासनानं कुठंच काही केलं नाही. माधवराव सोनबा कदम. आता सध्या जे लोकसभेचं इलेक्शन चालू आहे त्या अनुषंगानंच आपण आलो आहोत. नांदेड जिल्ह्यामध्ये 2 दिग्गज नेते म्हणा ज्यांनी आमदारकी 10 वर्ष भोगलेली आहे आणि जे अगोदर सुद्धा आमदार होते आणि खासदार सुद्धा होते. हो बाबा भोगले, त्याला काय भोगण्याला अर्थ आहे? त्याला मला सांगा की आमचं शेतकऱ्याचं काय आहे? शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याचा काय, शेतकरी सगळं मागासलेला आहे. त्याच्यासाठी आम्हाला हे सरकारची काही जे 2,000 रुपये देऊन उगं तोंडी लावलेलं आहे, त्या 2,000 आमचं काय उपयोग आहे? खताचे भाव कुणीकडे गेले, आज 1800ला पोहोच झाले. आम्हाला काय उपयोग आहे या सरकारचा? रस्त्याचे वगैरे तुमचा प्रश्न होता तो निघाला एवढ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला, याला मान्यता आमची आहे. मात्र काय रस्ता पुसून आमचा काय उपयोग आहे? आमच्या आज सोयाबीनचे भाव पंतप्रधान मोदी अंतर्गत 2024 पर्यंत मागेल त्याला घर, प्रत्येकाला घर या ठिकाणी देण्यात आलं. नाही घर नाही, काहीच नाही, निव्वळ खोटी गोष्ट. आम्हाला घराची अपेक्षा नाही, काहीच नाही. घर भेटला नाही, घर कोणाला भेटलं नाही. आणि पाणी पुरवठाची एवढी मोठी स्कीम तुमच्या तुमच्या इथं 1,40,00,000 किती लाखाचे? हो 1,40,40,00,000 आहे साहेब. मग ते पाणी योजनावर आली का, राबण्यात आली का बरोबर? हो चालू आहे काम अजून. आता अजून काही झालं नाही कम्प्लीट, आता चालू आहे. पण चालूच आहे ना पण हो मग काय उपयोग आहे? पाण्याची कमी नाही सगळ्या साहेब. रस्त्याला हे- पहिल्यापासूनच नियोजन आमच्या इथे चालू आहे. पाण्याची काही कमतरता नाही. चालू आहे. हे मोदीनं आपल्याच गावाला नाही, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावाला दिले. नाही, पूर्ण भारतामध्ये हो भारतामध्ये दिलेलं आहे. भारताला दिले की. हे सुद्धा विकास अहो मला सांगा, विकासाचा मुद्दा असून काय करता? विकासाचा मुद्दा आहे, पाणी आवश्यक आहे. मात्र आमच्या सोयाबीनला भाव नाहीत. सोयाबीनचे आमचे पैसे किती देऊ शेतकऱ्याचे? घरात ठेवलं साहेब 4,000 रुपये सोयाबीन सडून चालय घरामध्ये. हा काय उपयोग आहे? सोयाबीनला भाव नाही. पूर्ण आमचं उत्पन्न केलं मुलाच्या शिक्षणामध्ये. 1%, 2%, अर्ध्या टक्क्यानं आमची मुलं वापस आलेत. मग हे जर आम्हाला असलं तर आमची मुलं आतापर्यंत लागण्याचे राहत होते काय? गावला वगैरे कुठं लागत होते की नाही? मग काय फायदा आहे याच्या मागे लागून? 100%. मला इथं सध्या नोकर भरती वगैरे झालेली आहे का? नोकर भरती काहीच नाही. एका टक्क्यानं मुलं आहात आमच्या इथली. 1% बसले नाही. परीक्षा देऊ घरी बसलेत. काय उपयोग आहे आम्हाला? म्हणजे ज्या प्रमाणात तुमचा विकास आहे त्याप्रमाणे विकास झालेला नाही. मग या लोकसभेला तुम्हाला या ठिकाणी बदल होते असं काय वाटतं? नक्की आता जनतेच्या मनावर आहे. जनतेने जे कॉल माराल ते बदल होणार. जनता त्याला काय नेते ठरतील, जनता ठरील ना काय करायचं काय नाही ते जनता ठरेल.